हरामखोरांनो, तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण. हे सगळं काढलं ना, बात निघली तर दूर तक जाएंगी. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं. मी जर मेलो तर ह्या पोलीस काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. विचार करा, या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना. हे जाऊ द्या, महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुल्यात गेलं राजकारण. एखाद्याच्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार. एक पोरगा मेला, हे साले यांना संवेदना नाहीत कोणत्या. लेके डुबके मरूंगा. तुम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, परंतु सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे. सोडा हो तिकडे. सरकार माझं आहे, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना. सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मग सरकारमधल्या 2 प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. आता काही मिनिटापूर्वी अंबादास दानवेंचा फोन एसपींना आला. का सिरियस नाही अकोला पोलीस. हे जाऊ द्या, अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये. खडांमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला, दयांडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला, आरोपींचे संशयास्पद मृत्यू. प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय का कोणी. हे सगळं काढलं ना, बात निघली तर दूर तक जाएंगी. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं. हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते, बाप म्हणून मला प्रश्न विचारा. हे जाऊ द्या, महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुल्यात गेलं राजकारण. एखाद्याच्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार. एक पोरगा मेला, हे साले यांना संवेदना नाहीत कोणत्या. मी जर मेलो तर ह्या पोलीसचं काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला, 5 मिनिटापूर्वी आरडीची जी पब्लिक स्कूल आहे तिथं माझा 3 वर्षाचा मुलगा, माझ्या ड्रायव्हरनी त्याला त्या गाडीतच सोडलं होतं. तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली. विचार करा, या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना. मग तुम्हाला 3 वर्षाचं लहान बाळ, एक 6-7 शिकणारी मुलगी, याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल हरामखोरांनो, तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण. महायुती हे ते सगळं बाजूला ठेवा. पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलोय. ते जेवढे नगाट आहेत त्यापेक्षा जास्त नगाट अमोल मिटकरी आहे, फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर. बाप म्हणून हातबल झाला का. हातबल नाही, मी हातबल नाही आहे. हातबल असतो तर पुरीला घेऊन आलो नसतो, सांगितलं तर 10 शाळेत मी पाहून घेईल. हातबल होणाऱ्या बापापैकी नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे. हातबल होणं नाही शिकवलं. अण्णाभाऊ साठेनं दुबळं जिनं सोडून स्वाभिमानाचं जिनं जगवणं शिकवलं. त्या अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलोय, त्यातला मी माणूस आहे, त्यातला कार्यकर्ता आहे. हातबल नाही. हातबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलायला असतं, साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही, तुम्ही पोलिसांना सांगा. पोलीस काय झोपलेत का. आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये. याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, गृहमंत्र्यांनी पण घ्यावं. मुख्यमंत्र्यांचा पण फोन अपेक्षित होता आम्हाला. मुख्यमंत्र्यांचा फोन आला तुम्हाला. ऍक्शन मोड मध्ये पाहिजे, त्या ऍक्शन मोड मध्ये येत नाही पोलीस. नेमकं कोणाचं अपयश आहे. हे अकोला पोलिसांचं अपयश आहे. त्याचं कारण अकोला पोलिसांना माझ्या समोर मी ज्यावेळेस फोन केला होता, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त निर्देश दिले होते. अमित ठाकरे आज अकोल्यात येणार आहेत. त्यावर मिटकरी म्हणाले की कालच त्यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी यायला पाहिजे होतं. 5-50 कोटीची मदत करायला पाहिजे होती. ते येत आहेत तर काही उपकार करून नाही राहिले. त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता होता. छपरी लोकांना घेऊन यावं. आमदारांच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे. अकोल्यात कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे त्याचं हे आता एक उत्तम उदाहरण आहे. त्याला इतकी मस्ती आहे का. कशाच्या बळावर इतकी मजुरी दाखवतोय. पोलिसांचं अभय असल्याशिवाय हे होऊच शकत नाही असं अमोल मिटकरी म्हणाले. कर्णबाळा मोकाट सांडासारखा सुटलाय. माझा जीव जाईपर्यंत अकोले पोलीस वाट पाहणार आहेत का. तो काय पोलिसांचा जवाई आहे का, असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थित केले. कर्णबाळा दुनबळे घरातून पत्रकार परिषद घेतो. खुलेआम आरोपी पत्रकार परिषद घेत आहेत. त्याला पोलिसांचं पाठबळ आहे का. तो का पकडला गेला नाही. त्याने चिथावणी दिली. हा तुमचा बापाचा महाराष्ट्र नाहीये, इथं कायद्याचं राज्य आहे. उतरला असाल तर पूर्ण उतरा. अकोला पोलिसांनी कर्णबाळाला अभय का दिलंय. तो एक मास्टरमाइंड आहे. त्याच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केलाय. कर्णबाळाने वादाची ठिणगी पेटवून दिली आहे. आम्ही एकत्र राहत होतो, सर्वांमध्ये फूट पाडली. नालायक माणूस स्वतः बिळामध्ये जाऊन लपलाय. अकोला पोलीस त्याला कधी अटक करणार. FIR नोंदून 2 दिवस झाले तरी आरोपी पकडला जात नाहीये असं अमोल मिटकरी यावेळेस बोलताना म्हणाले. अकोले मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि तुमचा फोटो व्हायरल होतोय यावर मिटकरी म्हणाले की पंकज माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे. असा हल्ला करून त्याने त्याची नैतिकता दाखवून दिली. तो चितावणीला बळी पडला. पंकज तिथे असता तर त्याने गाडीवर हल्ला करण्याचा मूर्खपणा केला नसता. पक्षापलीकडे आमची नाती होती. कर्णबाळाने इथे येऊन विष कालवलंय. इथे येऊन भांडण लावून दिली आहे. महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही असं कर्णबाळाने इशारा दिलाय. पत्रकारांच्या या प्रश्नावर अमोल मिटकरी चिडले आणि म्हणाले की हरामखोराच्या बापाचा महाराष्ट्र आहे का. पुढे त्यांनी त्याला शिवीगाळ देखील केली आहे. ते म्हणाले की एका बापाची औलाद असेल तर मला अडवून दाखवावं. मला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
त्याचा बापाचा महाराष्ट्र आहे का? अमोल मिटकरी काय आहे ते मी दाखवून देईल. आता हा वाद चांगला चिघळण्याच्या मार्गावर आहे. आता मनसेकडून याला काय प्रत्युत्तर मिळतं हे आता पाहण्यासारखं राहणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.